निवडणुकीच्या वेळी तुम्ही गल्ली न गल्ली जनतेपर्यंत, एका गोरगरीब जनतेपर्यंत जाता, तसं मग निवडून आल्यानंतर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही प्रत्येक जमातीपर्यंत का जात नाही, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक जनतेपर्यंत तुम्ही का जात नाही? तेव्हा तुम्ही हात उभे का करता? म्हणजे किती दिवस, म्हणजे तुम्ही आम्हाला सांगून द्या की तुम्हाला तुमच्या मनात काय आहे, की किती दिवस आम्हाला अन्याय करायचा आहे. आमच्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. आमच्या मागण्या प्रामाणिक आहेत, जसं की आमची जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया 5-6 महिने लागू होतात, ते 6-6 वर्ष अडकून राहते. कोर्टाचे चक्कर मारू मारू अक्षर पिढ्या बर्बाद होतात. मग तुम्हाला किती वेळ द्यायचा? काही कारण नसताना आम्हाला बोगस ठरवलं जातं की आम्ही आदिवासी आहेत, या भारताचे मूळ रहिवासी आहेत आणि आम्हालाच आमच्या अस्तित्वाचा पुरावा द्यावा लागत आहे. आमची भाषा, संस्कृती, आम्ही जिथे राहतो, आमची माती, हे आमच्या अस्तित्वाचा पुरावा नाही का? जर एखाद्याच्या पोटी जन्माला तर त्याच्या बापाची जात त्याला लागली जाते आणि आम्ही आमच्या बापाच्या पोटी जन्म घेऊन बापाची जात आम्हाला लागली जात नाही. आमच्या आजोबा पंजोबांनी शिकलेले नव्हते, त्यांना एवढी समज नव्हती. पोटा पाडण्यासाठी फिरणारी जात माझी कुठून द्यायचा स्थायी पुरावा? ते इतके शिकलेले नव्हते, त्यांना समज नव्हती की बाबा आपल्या टाकल्या पुढे की अशी नोंद करावी. ते पोटा पाण्यासाठी फिरत राहायचे, पोट भागवण्यासाठी घरदार घेऊन या ठिकाणून त्या ठिकाणी मायग्रेट स्थलांतर व्हायचे आणि मग त्यांनी तशा नोंदी लावल्या नाहीत. मग 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून आम्हाला सरसकट एसटी म्हणजे आम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र ही प्रक्रिया आमची सुलभ करावी. आमच्या याच्यामध्ये कुठल्याही अडचणी न देता बस एवढी आमची विनंती आहे. धन्यवाद.